सार्थ एकनाथी भागवत अध्याय 12. ओंकार रूपी सद्गुरू वसंताला नमस्कार असो. भेदभाव मोडून ऐक्यतेचा काल येतो तेव्हाच तुझा ऋतू प्राप्त होतो आणि त्या ऋतूकाली वाहणारा वायू जेव्हा ज्ञानवनामध्ये शिरतो तेव्हा अविद्येची जुनी पाने तत्काल गळून पडतात व विरक्तपणाने आरक्त झालेली नवी पालवी शोभू लागते. वैराग्याचा ताप अत्यंत प्रखर, त्याने सारे वृक्ष शुष्क झाले असतानाही वसंत ऋतूच्या योगाने त्यांना कोवळे लुसलुशीत असे नवे पल्लव फुटते. वसंत ऋतू प्राप्त झाला असता त्याच्यामुळे त्या वृक्षांना आडव्या फांद्या फुटल्या व त्या ऋतूमुळेच सोहमभावाची पुष्पे त्या वृक्षांवर विकसित झाली. कृष्ण स्वरूपाशी तादात्म्य पावल्यामुळे काळे झालेले भ्रमर झेप घालून मोठ्या जलदीने तेथे आले आणि अत्यंत मृदूपणाने मकरंद सेवन करू लागले. तेव्हा त्यातील परागाला धक्का बसणार. सद्भक्तिरूप मकरंदाच्या धारा प्राशन करता करता त्या भ्रमरांना अत्यंत आनंद झाला. तेव्हा ते हृदयकमलामध्ये शिरून स्थिर झाले आणि पुष्पनेच्या द्वारातून पुढे निघाले. ते 6ही कमळे व द्विदळे आदी करून 16 दळे भेटून आणखी पुढे झुकले आणि मलयवायूच्या जोराने पुढे झेपा घेत घेत सहस्त्रदळामध्ये जाऊन मिसळले. तेथे पांढरे शुभ्र पराग सेवन करून ते भ्रमरांचे संघ उन्मत्त झाले आणि त्यांनी आनंदाने गोंधळ मांडला. आत्मानंदाने त्यांनी सुखाचा कल्लोळ माजविला. इतक्यात अनुहताचा शब्द त्यांच्या कानावर आला. तो 10 प्रकारांनी रुणझुण करीत होता. त्या नादाचेही प्राशन करून निशब्दपणाने ते स्वस्थ बसले. तेथे मोक्षसुखाचे घड डोलत असताना तो देखावा अत्यंत सुंदर दिसत होता. त्यामुळे जीवांची वासना पूर्ण होऊन ते सोहम शब्दाने मोठी गर्जना करू लागले. इतक्यात मुमुक्षुरूपी मोर अत्यंत प्रेमाने आपला पिसारा उभारून नाचू लागला आणि वसंताने बहरलेल्या वनामध्ये येऊन त्यांनी गुरुनामाचा टाहो फोडला. यमनियम स्वरूपी कोकिळ मौन धरून बसल्या होत्या. त्यांनी वसंत ऋतुराजाला पाहून मौनव्रताचे विसर्जन केले आणि मधुर स्तवनाने गरजू लागल्या. भक्तीच्या सरोवरामध्ये निर्मळ पाणी असते म्हणून तेथे नवविधा भक्तिरूप कमलिनी प्रफुल्लित झाल्या. त्या ठिकाणी भक्त उत्तम प्रकारे स्नान करून न थांबता त्यात डुंबत राहिले. जीव आणि शिव ही 2 चक्रवाके त्या सरोवरातील पाणी सेवन करत असता सद्रूपी ज्ञानसूर्य वसंताने शोभिवंत केलेल्या वनामध्ये उगवलेला पाहून एकत्र मिळाली. वसंत ऋतूच्या योगाने मोठमोठ्या वृक्षांना उल्हास प्राप्त होऊन त्यांना पालवी फुटली व त्यातून स्वानंदाच्या धारा गळू लागल्या. त्यांच्या पारंब्या तर पृथ्वीला फोडून शेषापर्यंत जाऊन पोहोचल्या. तेथे ज्ञानरूप मलय पर्वतावरील वारा वाहू लागला. तेव्हा त्यामुळे जिकडे तिकडे वनश्री प्रफुल्ल होऊन राहिली आणि मोक्षमार्गातील पांथस्थांनी तेथे आत्मस्वरूपामध्ये सुखाने निद्रा केली. असा सद्रूप वसंतराज आपल्या भक्तिरूप वनाला आनंद देतो. तो भगवंताच्या भजनाचा अध्याय उद्धवाला सांगत आहे. 12व्या अध्यायामध्ये सत्संगाचा महिमा अगाध असल्याचे निरूपण आहे. तेथे कर्माचा कर्ता कोण आणि कर्मत्यागाचे स्वरूप काय यांचे निरूपण आहे. 11वा अध्याय संपविताना गुह्य सांगेन असे देवानी म्हटले होते. ते ऐकण्याकरता उद्धव हा श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहू लागला. तेव्हा आता गुह्य गोष्टी काय सांगेल, त्याच्या ओठातून कोणती अक्षरे आता बाहेर पडतील, त्या भाषणाच्या अर्थाला मिठी मारण्यासाठी उद्धवाच्या अंतःकरणात अत्यंत उत्कंठा लागली होती. ज्याप्रमाणे मेघाच्या मुखातील पाणी चातक वरच्यावर झेलून घेतो त्याप्रमाणे कृष्णाच्या भाषणासाठी उद्धवानेही आपले तोंड पसरले. स्नान, संध्या आणि भोजन हे या एकाच वेळी साधाचे असे वाटले. त्याचप्रमाणे ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान घेण्यासाठी उद्धव लक्ष देऊन राहिला. अशी उद्धवाची उत्कंठा पाहून श्रीकृष्णही त्या गोष्टीला तयार झाला. भक्तांविषयी कृपाळू व अत्यंत उदार असा श्रीकृष्ण आपल्या गुह्य गोष्टीतील तात्पर्य सांगू लागला. अष्टांग योगामध्ये मला वश करून घेण्याचे सामर्थ्य नाही. जगातील नित्यानित्य विचारसुद्धा आपण
होऊन माझ्यापर्यंत येऊ शकत नाही किंवा निरंतर मनामध्ये प्रकृती पुरुषांचा विचार करीत राहिले असतानाही माझ्या स्थानापर्यंत पोचण्याचे सामर्थ्य त्या माणसाला प्राप्त होत नाही, हे लक्षात ठेव. अहिंसासहित जे सर्व धर्म तसेच जे सत्य त्यांच्या योगानेही मी प्राप्त होत नाही. वेदाध्ययन हे मुख्य समजतात, पण ते सर्व वेद संगोपांग पठण केले तरी माझी प्राप्ती होत नाही. मग त्यांच्यापुढे बिचाऱ्या तपांचा काय पाड? पंचाग्नी साधनाचा प्रकार तर निरर्थक आहे. कुच्छ चंद्रायणे तर वेडी ठरली, कारण ती करूनही मी प्राप्त होत नाही. जो घरदार सोडून विरक्त होतो किंवा विरजा होम करून त्यात आपल्या सर्वस्वाचे हवन करतो किंवा सर्व साधनामध्ये अत्यंत श्रेष्ठ असा संन्यास जो घेतो, त्यालाही मी परमेश्वर वश होत नाही. श्रौत स्मार्त कर्मे करिता करिता कर्मठ लोक वेडे बनून राहिले तरीही मी त्यांना सापडत नाही. होम करताना बिचाऱ्यांना कष्ट मात्र भोगावे लागतात. गाय दान दिल्या, भूमी दान दिली, तिल दान दिले किंवा सर्व धनधान्याचे दान दिले तरीही त्यांचा ज्ञानाभिमान सुटल्याशिवाय मी त्यांना वश होत नाही. किंवा संकष्ट चतुर्थी, ऋषीपंचमी, विष्णुपंचक, बुधाष्टमी इत्यादी अनेक व्रते नित्यनेमाने केली तरी त्या कर्मामध्ये मी सापडत नाही. किंवा सर्वस्व खर्च करून अश्वमेघ व राजसूय यज्ञ यथासांग केले तरी ते काही माझ्या प्राप्तीला योग्य होत नाही. त्यांच्या योगाने मी श्रीकृष्ण काही वश होत नाही. किंवा तलाव, विहिरी, बागा तयार केल्या, मार्गावर झाडे लावली, वनामध्ये पांथस्थांच्या विश्रांतीकरिता अनेक विश्रांतीस्थाने तयार केली किंवा हवी तितकी स्मार्थ कर्मे आचरण केली तरीही मी आत्माराम काही भेटत नाही. अनेक प्रकारचे वेदमंत्र असोत, अनेक प्रकारचे गुप्तमंत्र असोत किंवा अत्यंत विचित्र अशी विधिविधाने असोत व त्यांचे सामर्थ्य केवढेही मोठे व कितीही पवित्र असो तरी ती माझी प्राप्ती करून देण्यास स्वतंत्र रीतीने समर्थ होत नाही. पुष्कर इत्यादी नाना प्रकारची तीर्थे आहेत आणि पातके नाना करण्याविषयी ती अत्यंत समर्थ आहेत, तरी तत्काल माझ्यापर्यंत पोहोचण्याजोगे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असत नाही. किंवा जे कोणी रात्रंदिवस यमनियम करतात किंवा नाना प्रकारची साधने करता करता थकून जातात ते माझ्या दारापर्यंत येण्याचे सामर्थ्य त्या यमनियमांदिकात नाही. उद्धवा, त्या यमनियमांचा निर्णय 19व्या अध्यायामध्ये तुला मी खरोखर सविस्तर सांगेल, कारण हा 12वा अध्याय संक्षिप्त स्वरूपाचा आहे. ते 12 असलेले यमनियम किंवा इतर सर्व साधनांचा समुदाय यांना माझ्या नगराला येण्याला पुढे मार्गच सापडत नाही. पण जे जर साधूचा आश्रय धरून संतांच्या दाराशी गेले तर ती सर्व माझ्या घरी आली असे होईल. अशा परंपरेने माझी प्राप्ती होते. परंतु सत्संगती ही तशी नव्हे. ती आपल्या संघाने इतर सर्व संघांचा नाश करते व रोखठोक माझी प्राप्ती होते. सत्संग धरणारे भक्त माझ्या प्राप्तीसाठी आणखी कोणावर अवलंबून राहणारे नसतात. आळी असते ती कुंभारणीच्या संगतीत गेली की तिच्या देहाची स्थिती पालटली असे होते. त्याचप्रमाणे संतांची संगती धरली असता भक्त असतात तेही पालटून मद्रूपच होतात. हे पहा, चंदनाच्या सभोवार जी निर्गंध व निरुपयोगी झाडे असतात त्यांची लाकडेही चंदनाच्या संगतीने सुगंधी होऊन मोठ्या किमतीला चढतात. ती अचेतन काष्टेसुद्धा सर्वस्वी देवांच्या आणि ब्राह्मणांच्या मस्तकावर चंदनाच्या रूपाने राहत असतात. त्यांची श्रीमंतालाही गरज लागते आणि खरोखर राजेसुद्धा त्यांना वंद्य समजतात. त्याप्रमाणे सत्संगती धरली असता फक्त माझी योग्यता पावतात आणि शेवटी मलासुद्धा ते पूज्य होतात. त्यांचा महिमा किती सांगावा? उद्धवा, माझे स्थान तत्काल प्राप्त व्हायला खरोखर संतांच्या संगतीशिवाय दुसरे साधनच नाही, हे पक्के लक्षात ठेव. मागे जी साधने सांगितली आहेत ती सर्वही अभिमानाने मलिनच झालेली आहेत. त्यांची लक्षणेसुद्धा सांगेन आई. अष्टांग योगामध्ये वायू जिंकण्यास अत्यंत कठीण आहे. तो पूर्णपणे कधीच साधत नाही असे समज. बरे, इतकेही करून साधलाच तरी सिद्धीची बुडवणूक असते, ती तर अनिवार्यच होय.
नित्यानित्य विचारांचे ज्ञान असते तेथे पांडित्याचा अभिमान बाधक होतो आणि मन हे द्रव्याची आणि मानाची प्रबळ इच्छा करते. तेथे ज्ञान हेच ज्ञानी पंडिताला विघ्नरूप होते. लोकात अहिंसा धर्म आचरताना धार्मिकपणाने पाणी गाळून घेतात, पण ते गाळीत असतानाच हजारो जीव प्राणास मुकतात. तेव्हा अशा अधर्माने तो धर्म व्यापलेला असतो. बरे, वेदाध्ययन केले तर मुख्य गोष्टीविषयी वेदाने मौनच धरलेले आहे, तेव्हा त्या पठणानेही मी प्राप्त होत नाही. यज्ञ व दानधर्म यांची आवड बाळगली असतानाही मी प्राप्त होत नाही. देहाने तप करू लागले तर तप करणाऱ्याच्या अंगी क्रोध उत्पन्न होतो. तो तापसी त्या क्रोधाला कधी मागे जाऊ देत नाही, त्यामुळे तो क्रोध नित्य नवा वाढतच असतो. पहा, सर्वस्वाचा त्याग करून संन्यास ग्रहण केला तर तेथेही देहाभिमान नष्ट होत नाही. विरजा होम केला तरी तो व्यर्थ गेला असे समज, कारण मानाभिमान बाधतातच. श्रोतस्मार्थ कर्म होत नाही. विरजा होम केला तरी तो व्यर्थ गेला असे समज, कारण मानाभिमान बाधतातच. श्रौतस्मार्थ कर्म अष्टासांग केले किंवा ते यष्टापुरतं याग तेही केले तर तेथे स्वर्गातील नाना प्रकारचे दिव्य भोग आडवे येऊन पडतात. म्हणून कर्म हे साधकांना क्षयरोगाप्रमाणे विनाशकारी होते. नाना प्रकारची सर्व दाने दिली असता वासना त्या दानाच्या फळाची इच्छा धरते किंवा दातेपणाने अनिवार्य गर्व चढतो. तो काही केले तरी कमी होत नाही. एखादा साधक अनंत व्रत करून व्रती झाला आणि त्याने 14 गाठींनी देव बांधला तरी पण शेवटी अनंतालाच तो विसरून गेला आणि त्याने हातचा देव मात्र घालविला असे होते. अनेक प्रकारचे यज्ञ करू लागले असता त्या प्रत्येक यज्ञातील विधी मंत्र तंत्र पात्रशुद्धी इत्यादी पसाऱ्यामुळे तो याग बहुधा सिद्धीस जात नाही आणि यदाकदाचित सिद्धीला गेलाच तर त्यापासून होणाऱ्या फलभोगाची पीडा पाठीस लागते. अनेक प्रकारचे वेदमंत्र व गुप्तयंत्र म्हणताना त्यांचा उच्चार अव्यवस्थित होता कामा नये, कारण ते मंत्रवाद्यांनीच खरोखर रचलेले असतात. त्यात चूक झाल्याने कित्येक मंत्रवादी वेडे झाले आहेत. तांबडी वस्त्रे भगवी करून तीर्थाच्या अभिमानाने तीर्थाटन करणारे प्रवासी होतात, पण ते बिचारे भिकेला मात्र लागतात आणि अर्धघटकाही त्यांची विश्रांती म्हणून मिळत नाही. 12 यमनियमांची अखंड यातायात करताना 24 तत्वांमध्येच काय तो यांचा पसारा कल्पविलेला असतो. 25वे तत्व म्हणजे सर्वांचा सोयरा, जो परमात्मा तो कोणालाच कळत नाही. अशा प्रकारे जी साधने सांगितली आहेत ती जर आपल्याला मनाने करू गेले तर त्या सर्वांमध्ये बाधा आहे. ती मी तुला सांगितली. आपल्याच मताने साधने केली तर त्यात अशी विघ्ने उत्पन्न होतात, पण तीच साधने साधूने सांगितलेली असतील तर ती सर्वही सिद्धीस जातात. साधूने निश्चयाने काही सांगितले नसता साधक नाना प्रकारची साधने काय करणार? प्रत्येक साधनाचे विधान कोणते, त्याचा प्रकार कसा हे आपल्याच विचाराने कधी कळत नसते. पण कोणतीही साधन व्युत्पत्ती न करता केवळ सत्संगतीनेच मला पावलेले लोक किती आहेत त्याची मोजदादसुद्धा करता येत नाही, ते तुला सांगेल. पाहू गेले तर केवळ जड मूढ व शुद्ध रजतमयो योनीमध्ये जन्मास आलेले असे असताना ते सुद्धा दृढ सत्संगतीला लागून माझ्या ठिकाणी स्थिर होऊन राहिले. दैत्य दानव निशाचर पक्षी पशु गंधर्व अप्सरा सिद्ध चारण विद्याधर नाग विषारी सर्प गुह्यक हे सर्व माझ्या पदाला पोहोचले. अशा प्रकारे पक्षी पशु सर्प हे सर्व जर मला पावले आहेत तर मग मनुष्य त्यांच्यापासून सहजच श्रेष्ठ आहेत. सत्संगाने वैश्य शूद्र स्त्रिया इत्यादी सर्व मला पावली आहेत. फार तर काय,
पण ते सर्व वर्णधर्मातून बाहेर टाकलेले, ज्यांचे नावसुद्धा कोणी उच्चारित नाही, ज्यांची छाया पाहूनच सारे जग लांब पळते, असे जे अत्यंत मलिन अत्यज लोक, त्यांनीसुद्धा सत्संगती धरून ते माझ्या पदाला आलेले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना देव व ब्राह्मणसुद्धा वंदन करतात. अशी संतांची कीर्ती मोठी अपूर्व आहे. सत्संगती धरली तर निंद्य असतात, ते सुद्धा वंद्य होतात. उद्धवा, तू खरोखर निष्पाप आहेस. याकरता तू सत्संगती कर. सोने आधीच शुद्ध 15.5च्या दराचे सर्वोत्कृष्ट असले आणि त्याला रत्नांची संगती घडली तर ते अधिकाधिक मोलाला चढते व राजाच्या मुकुटावर जाऊन बसते. त्याप्रमाणे पुण्याच्या बळाने पुरुषाला सत्संगती प्राप्त झाली असता ते असे पुरुष अत्यंत सुख भोगतात. देवादिदेव त्यांना वंदन करतात आणि शंकर इत्यादिकही त्यांच्या भेटीला येतात. यमधर्म त्यांच्या चरणी लागतात व तीर्थे त्यांचे चरणतीर्थ मागतात. भक्तिभावाने सत्संगती धरली असता पुरुषाला एवढा लाभ होतो. दैत्य, राक्षस, स्त्रिया, शूद्र व अत्यंज उरतरले एवढेच काय म्हणतोस? अरे, त्या युगामध्ये त्या ठिकाणी आणखीही कित्येकांचा उद्धार झालेला आहे. जो वृत्रानूर इंद्राशी युद्ध करीत होता त्याचे वर्णन वेदांनी सुद्धा केलेले आहे. युद्धात देखील त्यांची बुद्धी विषमभावरहित होती, म्हणून तो माझ्या पदाला येऊन पोहोचला. नारदाच्या गोष्टी ऐकताच ज्याने गर्भातच मला मिठी घातली तो भक्तराज शिरोमणी प्रल्हाद कयाधूच्या पोटी जन्मास आला होता. महापराक्रमी वृषपर्वा दैत्य माझ्या पदामध्ये लीन झाला. बळीच्या दारामध्ये भिक्षा मागण्याकरता मी बटू वामन झालो. कपटाने बळीला बद्ध केले असता माझ्या छळणाराचाच उलटछळ झाला. माझ्याकडेच द्वारपाळाने काम आले आणि मीच बळीचा ताबेदार झालो. त्या बळीच्या पुत्रबाणानुसार तो शिवाच्या वरप्रसादाने फार मत्त झाला होता. त्याने माझ्या मुलाचाच मुलगा चोरून नेला आणि त्या दोघांचा हेर नारद तो चोर बाणासूर मी युक्तीने धरला आणि बाणाने अत्यंत जर्जर केला. त्यांच्या सहस्र भुजांचा भार तोडून टाकला. मध्ये येऊन त्यांना जीवानिशी मात्र मारू दिले नाही. तो म्हणाला, आपल्या भक्ताचा पुत्र मारशील हो, मलाही बळीची मोठी भीड पडली म्हणून मी अखंड त्यांच्या द्वारात असतो. यासाठी बाणालाही मी उद्धरले. मग शंकराला संतुष्ट करण्यासाठी मी आपल्या हाताने बाणाला स्वस्वरूपाला पोहोचून शिवपदावर स्थापन केले. तेव्हा तो सुख पावला. अर्जुनाने खांडववन अग्नीला खावयास दिले. त्यात मयासूर जळू लागला असता त्याला मीच उद्धरले. केवळ शत्रूचा भाऊ बिभीषण हा राक्षसांच्या कुळात जन्माला होता. तो मला अनन्य भावाने शरण आल्यामुळे तो माझा केवळ जीवप्राण झाला. सुग्रीव, मारुती व जांबुवंत यांचे थोर पराक्रम प्रसिद्धच आहेत. रावणाने वनामध्ये जटायूला छिन्न भिन्न करून टाकला होता, तो मी उद्धरला. गजेंद्र सरोवरामध्ये नखराने गासला होता, त्यांच्या बायका मुलांनीही त्याला तसा सोडून दिला. तेव्हा अनंतकाळी दीनवाणीने स्तवन करून तो माझे स्मरण करू लागला. त्याने सवाची आज्ञा सोडून देऊन वैकुंठाच्या मार्गाकडे पाहून एक सुंदर कमळ उचलून, हे परमेश्वरा, अत्यंत त्वरेने ये असे म्हणाला. त्या गजेंद्राची ती उत्कंठा पाहून वैकुंठाहून लगबगीने मी गरुडाच्याही पुढे उडी टाकून त्या हत्तीचे बंधन तोडले. खरोखर त्याचा जन्म पशुयोनीत झालेला होता, पण अंतकाली त्याने माझे स्मरण केले म्हणून तो माझ्या निजधामाला आला. याकरिताच पुराणांनी त्यांचे गुणगायन केले आहे. तरा जंतू वजन करून जिन्नस विकणारा एक वैश्यवाणी होता. तो सत्य बोले आणि विकावयाचे जिन्नस खरेपणाने वजन करी. तो सत्यव्रतानेच मला पावला म्हणून त्याचे नाव सत्यतोलणी असे पडले होते. अंत्यजनांमध्ये धर्मबाध्य हाही माझ्या नीच पदाला आला. जराव्यात व प्रसिद्धच आहे. त्याने अपराध केला असूनही मी त्याचा उद्धार केला. पायावरती बाण मारून त्या आघातानेच कृष्णाचा प्राण घेतला. हे परीक्षिती, तोच जराव्यात होय. त्याला कृष्णाने आपणहून उद्धरले. कोळ्यांमध्ये गुहक पहा. तो रामाच्या समोर आला. तोच त्याचे संपूर्ण कर्म नाश पावले व तो निजधामाला गेला. कुब्जात तर
3 ठिकाणी वाकडी होती, पण भक्तिभावाने मात्र ती सरळ व शुद्ध होती. तिच्या चंदनाची पवित्र गोडी काय सांगावी, त्याची मला फारच आवड असे. तिने मला चंदनाचे विलेपन केले व मन मला अर्पण केले, म्हणून मी तिच्या अधीन झालो. ती निजधामाला गेली. हे पहा, गोकुळातील गोपिका संसारापासून परावृत्त होऊन शरीर, मन व प्राण यांनी मला भाळल्यामुळे त्याही आत्मसुख पावल्या. गोपिकांना माझी फार आवड होती, किंवा मलाच गोपिकांची आवड होती असे म्हण. पण आम्हा उभयतांच्या त्या आवडीच्या बरोबरीची योग्यता प्राप्त करून घेता घेता सर्व साधने दुर्बळ झाली. संसाराची घोडी सोडून देऊन पतीची किंवा पुत्राची ही बीड न धरता यज्ञपत्न्यांना माझीच फार आवड उत्पन्न झाली. भाविकांना भावार्थामुळे परमेश्वरावर अशीच दृढ श्रद्धा असते. त्यांनी मला अन्न समर्पण करून त्या माझे निजधाम पावल्या. परंतु ज्यांना कर्माचा अभिमान होता ते ब्राह्मण मात्र मला पोचले नाहीत. एक ब्राह्मण आपल्या मोठ्या शस्त्राभिमानाच्या बळाने आपल्या स्त्रीला माझ्याजवळ येऊ देईना. तो लोकांना म्हणे की तुम्ही वेदशास्त्रापासून भ्रष्ट झाला आहात. गुराख्याची आणि गवळ्याची पूजा काय म्हणून करतात. ती स्त्री बाकीच्या सर्व स्त्रिया जात असलेल्या पाहून तिचे मन माझ्यासाठी तळमळू लागले. पण तो ब्राह्मण मोठा कर्मठ असून कठोर अंतःकरणाचा होता. त्याने तिला अडवून धरले. तो म्हणाला, तुझ्या पित्याने तुला माझ्या हातामध्ये दिली तेव्हाच मी तुझ्या देहाचा पती झालो आहे. मला सोडून तू गवळ्याकडे कशी जातेस. तेव्हा ती त्याला म्हणाली, तू ह्या देहाचा पती आहेस असे म्हणून तो देह त्याच्या पुढे ठेवून ती प्राणाने येऊन मला मिळाल्यामुळे सायुज्य मुक्तीला गेली. ज्या माझ्या प्राप्तीसाठी साधक नाना प्रकारच्या कष्टांनी थकून जातात, ती साधने न करतानाही त्या स्त्रिया अनायासाने मला पावल्या. त्यांनी वेदपठण केले नाही किंवा केवळ शास्त्रवेत्ते असे गुरु केले नाहीत, अथवा व्रते, तपे इत्यादी अनेक प्रकारची साधनेही त्यांनी केली नाहीत. अरे, केवळ सत्संगतीनेच किती स्त्रिया माझ्या स्वरूपाला पावल्या त्यांची संख्या समजत नाही. एकनिष्ठेने जे माझ्या भक्तीला लागतात त्यांना मी श्रीकृष्ण सुलभच आहे. जे संत केवळ आत्मस्वरूपीच होते त्यांना माझी संगती प्राप्त झाली. भावार्थानेच मला येऊन मिळाल्यावर तप व्रत ही काय करतोस. माझे पद प्राप्त होण्याच्या त्यांच्याजवळ भावार्थ हेच भांडवल आहे. सर्व गोपी भक्तिबळानेच खरोखर माझ्या पदाला पोचल्या. माझ्या मुरलीला ध्वनी ऐकताच गोपिका सर्व कामे सोडून देऊन आपल्या देहाचा सांभाळ करण्याचेही भान न धरता मला शोधित माझ्याजवळ आल्या. पत्नीची व पित्याची आवड सोडून आणि वेदाची किंवा शास्त्राची भीड न धरून त्यांनी माझ्या ठिकाणीच अढळ भक्ती ठेवली. गोपिकांना माझे मन अत्यंत प्रिय वाटत होते. एकाच घावासरशी पुत्रस्नेह तोडून विधीला पायाखाली रगडून माझ्या आवडीसाठी त्वरेने गोपिका मला पावल्या पहा. त्याचप्रमाणे गायीही मुरलीच्या नादाने वेडावून गेल्या. त्यांच्या देहाला असणारे वाघाचे भय देखील त्या विसरल्या व माझ्या ठिकाणी लुब्ध झाल्या. माझ्या मुरलीच्या ध्वनीने मन तल्लीन झाल्यामुळे वास्त्रे स्तनपान करण्यासही विसरली. त्यांच्या तोंडातला घास तोंडात राहिला. इतकेच काय तर माझे ध्यान लागले होते. माझ्या मुरलीचा नाद ऐकल्यामुळे ज्यांनी आपापसातील वैर हृदयातून काढून टाकले ते वाघ व ती हरणे हे देखील एकमेकांच्या शरीरावर नाना माना ठेवून मुरलीच्या नादामध्ये तल्लीन झाली. मी जे यमलार्जुन वृक्ष उपटले ते तरले यात आश्चर्य काय. पण वृंदावनातील वृक्ष तृण ही देखील माझ्या सह्यचर्याने उद्धरली हे लक्षात ठेव. मी मोराची पिसे धारण केल्यामुळे त्या मोरपिसाच्या योगाने मोरही तरले. वृंदावनामध्ये असणारे लहान वृक्ष, वेली, गवत, पाषाण इत्यादी जड व मूळ यांच्याही माझ्या सानिध्याने उद्धार झाला. माझ्या संगतीमध्ये अनन्य प्रीती असणे तीच त्यांची शुद्ध भक्ती होय.
त्यामुळेच खरोखर कृतकृत्य होऊन ते माझ्या स्वरूपाला पोहोचले. अत्यंत दुराचारी असा कालिया सर्प माझ्या पायाच्या प्रहारानेच खरोखर उद्धारला. त्याचे इतर नाग व नागिणी वगैरे सर्व सर्प परिवारासह माझ्यामुळे उद्धारले. आपल्या स्वस्वरूपाची जी प्राप्ती आहे ती खरोखर सत्संगाशिवाय दुर्लभ आहे, हे उद्धवाला श्रीकृष्ण स्वतः सांगतात. योग, याग, व्रत, दान, वेदाध्ययन, वेदाव्याख्यान, तर्प, तीर्थ, ज्ञान, ध्यान, भक्तिभावाने संन्यास घेणे इत्यादी जी अनेक साधने आहेत ती निष्ठेने त्यांच्या नियमांसह केली असता जर मनामध्ये दुरावा असली तर कितीही जीव तोडला तरी माझी प्राप्ती होत नाही. अशा प्रकारे साधने करून थकले असता अत्यंत प्रयासानेही माझी प्राप्ती होत नाही. पण ती माझी प्राप्ती गोपी सत्संगाला प्राप्त करून घेऊन अनायासेने पावल्या. त्या गोपिकांच्या मनामध्ये माझ्याविषयी फार प्रीती होती आणि माझी संगती हीच त्यांची सत्संगती होती. उद्धवा, सत्संगतीनेच खरोखर आत्मपदाची प्राप्ती होते असे समज. गोपिकांची प्रेमळ अवस्था कशी होते त्याचा अनुभव तुला गोकुळात आलेलाच आहे. पण त्याची प्रीती कशी होती याविषयी तुला तर्कच करता येणार नाही, ते मी तुला सांगेल. गोपिकांचे निस्सीम प्रेम श्रीकृष्ण आपल्याच मुखाने सांगू लागला. उद्धवाचे भाग्य फारच मोठे, कारण देव आवडीनेच वर्म सांगू लागला. अक्रूराने खरोखरच त्याला बळीरामासह मथुरेला नेले असता त्यावेळी गोपिकांना जे दुःख झाले ते मला सांगताही येत नाही. त्यांची ती अवस्था सांगू लागले असता अद्यापही माझ्या मनाला धीर धरवत नाही. असे देव सांगू लागले असतानाच त्यांच्या गळ्यात गहिवर दाटून आला. भक्तांचे खरे प्रेम सांगता सांगता श्रीकृष्ण प्रेमाने पाझरू लागला. कारण जो भक्त कामनेचा कल्पतरूच अशा त्या श्रीकृष्णाला भक्तांची करुणा निरूपण होती. मला मथुरेला जाताना पाहून त्यांच्या नेत्रातून अश्रुधारांचे पूर वाहू लागले. माझ्याकरिता त्यांचे हृदय तडतडा तुटू लागले. प्रेमाने त्या भूमीवर लोळणच घेऊ लागल्या. त्यांच्या अंतःकरणातील प्रीती अत्यंत उत्कट होती. त्यामुळे त्यांनी मागे परत जावे असा मी प्रयत्न केला असतानाही त्या मागे सरल्या नाही. पाय धरलेले सोडीच नात माझ्यासाठी काकुळतीला येत होत्या. त्यांच्या हृदयातील भक्ती केवळ अपूर्व होती. त्यांनी माझ्या स्वरूपाला मिठी मारली, ती सोडवू लागले आणि त्यांच्या हाताची गाठ सुटेच ना व त्यांनी सोडलेला श्वास त्यांच्या देहामध्ये परत जाईच ना. त्या सर्वस्वी लाज विसरूनच गेल्या. सासऱ्यांच्या, पतीच्या व बापाच्या देखत माझ्या चरणावरती मस्तक ठेवून मोठमोठ्याने आक्रश करून रडू लागल्या. माझ्याशिवाय त्यांना सर्वत्र ओस दिसू लागले. माझीच वाट त्या पुन्हा पुन्हा आशेने पाहू लागल्या आणि मोठमोठे सुस्कारे सोडून ओक्साबोक्षी हुंदके देऊन म्हणाल्या, या दृष्टमूर्ती आमचा जिवलग मित्र घेऊन जातो हो. अक्रूराला त्याच्या तोंडासमोर क्रूर म्हणू लागल्या आणि माझ्याजवळ त्या अत्यंत काकुळतीला आल्या. माझ्यासमोर उभा राहून माझे शोभिवंत मुख त्यांनी पाहिले. तोच त्यांना माझ्या वियोगाचे दुःख आठवले व त्यामुळे खाली तोंड करून विलाप करू लागल्या. अशा त्या माझ्यावर आसक्त झालेल्या होत्या. त्यांनी आपले चित्त अनन्य भावाने माझ्या ठिकाणीच ठेवले होते. त्या आपली सर्व देहसुखे विसरून गेल्या. अशा त्या माझ्यावर अत्यंत प्रेम करीत होत्या. खरोखर माझ्या वियोगाने त्यांना माझ्याविषयी अत्यंत दुःख होत होते. त्यांच्या दुःखाची अवस्था शब्दांनी मला सांगता येत नाही. माझ्याशिवाय जे जे म्हणून काही सुख होते ते त्या गोपिकांना केवळ दुःखच वाटू लागले. किती अलौकिक माझी आवड ही. अंतःकरणातून मला त्या काही सोडीच ना. मला गोकुळामध्ये राहणे घडले असताना त्या माझ्यावर आसक्त चित्त झाल्या होत्या. त्या आसक्तीची साधंत्य हकीकत ऐक आता सांगतो. त्या गोपिकांचा हर्ष किती आश्चर्यकारक होता. असे पहा की मला वृंदावनामध्ये जाताना पाहताच माझे मुख पाहून त्या प्रातःकाली आनंदाचा उपभोग घेत असत. 2 प्रहाराच्या वेळी मी गायींना पाणी पाजून आणून गोठणीत बसवत असे. तेथे मला पाहण्यासाठी त्या गवळणी पाण्याच्या निमित्ताने येत असत. तेथे नाना प्रकारचे विनोद व अनेक प्रकारच्या लीला व अनेक प्रकारचे खेळ खेळताना ती प्रत्येक प्रकारची मौज पाहून त्या प्रेमळ गोपिका आनंदाने सुखी होत असत. मला सायंकाळी गावात येताना पाहून
आरत्या व लिंब लोणं घेऊन त्या माझ्यासमोर धावत येत आणि मोठ्या आनंदाने चरणावर मस्तक ठेवीत. अशा रीतीने सकाळी, दुपारी व संध्याकाळी अशी तिन्ही काळी माझी दर्शने घेत असतानाही त्यांच्या चित्ताची तृप्तता होत नसे. त्यांच्याही पलीकडची एक अत्यंत गुह्य व एकांतात घडलेली गोष्ट आहे. उद्धवा, या गुह्य गोष्टीतील महत्त्व मी तुला सांगेल. ते महान सुखाचेही सुखस्थान आहे. मी प्रत्यक्ष श्रीकृष्ण असतानाही त्या सुखामध्ये नाचत राहिलो. रासक्रीडेच्या रात्री आम्हा सर्वांना जी सुखप्राप्ती झाली ते सुख गोपिकाचाच जाणतात किंवा माझे मी श्रीकृष्णच जाणतो. त्या सुखातील सुख गोडी बिचारी लक्ष्मी तरी काय जाणणार. ब्रह्मदेवादिकांनासुद्धा केवळ वेडे होऊन गेले. त्या सुखाची गोडी जाणू शकले नाहीत. ते सुख मिळवण्याकरता 100 योगाभ्यासही झाला तरीसुद्धा त्याला त्या सुखाची प्राप्ती झाली नाही. तो मोहिनीला पाहताच भुलून गेला. पार्वती विलीन होऊन तिने शंकर भुलवला. त्या सुखाची सुखकारक गोष्ट हठयोगी व तपस्वी लोक जाणत नाही. उद्धवा, महामूर्ती संकर्षण हा खरोखर जवळ असून त्याला त्या सुखाची प्राप्ती मुळीच झाली नाही. गोपिकांजवळ ही जी रासक्रीडा झाली त्यावर कोणी असे म्हणेल ती केवळ कामासक्ती होती, पण तेथे कामाची प्राप्ती कोठली? उद्धवा, नीट ऐकून घे. कामाने शंकराला पूर्णपणे जिंकल्यामुळे तो काम म्हणू लागला की मोठा पराक्रमी आहे. तो आपले धनुष्यबाण सज्ज करून माझ्या रासक्रीडेचा भेद करण्यासाठी निघाला, परंतु तेथे माझ्या स्वरूपाची ढाल संरक्षणासाठी असेल. तेथे कामाचा कामपणा काही चालत नाही. मदनाच्या बाणांचे अगदी तुकडे उडून गेले इतकी माझ्या स्मरणाची ढाल बळकट आहे. मदनाची दृष्टी मोठी चपळ असते. तो पराक्रमी मदन संधी साधून कामुकांना आपल्या तीक्ष्ण बाणाने विद्ध करतो, पण हे कामबाण वृष्टी श्रीहरीच्या रंगामध्ये मुळीच टिकाव धरत नाही. ज्या ठिकाणी मी प्रत्यक्ष आत्मारामच क्रीडा करीत असतो तेथे बिचारा काम घुसणार कसा? माझ्या प्राप्तीच्या इच्छेनेच गोपिका कामरहित झाल्या. त्यांना कामवासना उरली नाही. जो जो कोणी माझ्या नामाचे स्मरण करतो त्याच्याकडे काम पोहोचूच शकत नाही. ज्या ठिकाणी मी पुरुषोत्तम ब्रह्ममान होतो त्या ठिकाणी कामकर्माचा रिगा होत नाही. काम म्हणतो हाय हाय. मी भाग्याला चढूनही मोठा अभागी झालो. रासक्रीडेतील शेवटच्या गोष्टीपर्यंत आज मी करंटा पोहोचू शकत नाही. मी मौजेची रासक्रीडा पाहून मला घंटा लाळ घोटीत बसला तरी त्याला त्यातील लेशही प्राप्त झाला नाही. म्हणून ते सुख मिळण्यासाठी अभिमानाची लाज सोडून देऊन तो माझ्याच पोटी